गुड मॉर्निंग सगळ्यांना. आजच्या दिवसाची सुरुवात मस्त अशी झाली होती. सगळं काम उरकलं होतं, मुलं शाळेत जायची वेळ पण झाली होती आणि सगळ्यांचा नाश्ता झाला होता. मग मी एकटीच नाश्ता करायची राहिलं होते म्हणून मी नाश्ता करायला घेतला. रात्रीची कढी उरली होती बरीच, मग ती घेतली खायला कारण ती मला खूप आवडते. आणि मग सगळं झाल्यानंतर रानात गेले. रानात मोटर चालू करायची होती मला. मेथीला पाणी सोडायचं होतं कारण सकाळच्या टायमिंगला सोडावं लागतं, दुपारच्या नंतर जमत नाही. ह्या आधी मी 2-3 वेळा आम्ही म्हणजे मोकळं पाणी सोडलं होतं, पण मेथीला काय ते जमत नाही, सूट होत नाही. त्यामुळे स्प्रिंकलर जोडलं होतं आम्ही आणि आता स्प्रिंकलर चालू केलेलं आहे. तर हा व्हिडिओ मी पहिल्या माझ्या चॅनलवर टाकलेला, तुम्ही जाऊन बघू शकता माझ्या चॅनलवर. नंतर मग पाणी सोडल्यानंतर मग तासभर तिथंच थांबले, बंद करून मोटर घरी आले. मग घरी चहा घेतला आल्याचं. तर मला आता दुपारच्या नंतर म्हणजे दुपार झाली होती आणि दुपारच्या नंतर काय काम करायचं, मग कामही नव्हतं काही घरी. तर मला चला रानात परत एक चक्कर मारून ये. मग एक घमेलं घेऊन आले मोठं सोबत. तर मला काहीच असं सापडेल ते घेऊन जायचं घरी. आणि नंतर मग तिथं हरभरा पण होता घराशेजारीच आमच्या थोडं पुढंच. मग तिथं मला आता आलोच तर भाजी खुडून घेऊन जा. तर मी यावेळेस भाजी काही मी एकदाही केली नाही, म्हटलं आज पहिल्यांदाच भाजी करायची होती. आणि आमच्या घरात हरभऱ्याची भाजी खूप सगळ्यांना आवडते, मुलांना पण त्यांना पण, म्हणून म्हणलं घेऊन जा. पण भाजी खुडायचं म्हणलं की खूप चेंगट काम असतं, खूप वेळ लागतो आणि एकट्या माणसाला काही काम करूशी वाटत नाही रानात गेलं असं असतं. जर कुणी सोबत असेल तर मग कामाचं म्हणजे कंटाळा पण नाहीत आणि करायला पण काय वाटत नाही आणि वेळ पण निघून जातो. पण मी आज एकटीच होते, म्हणलं चला. तर मग एकटी असल्यामुळं थोडंसं मनालाच बडबड चालली होती माझी आणि भाजी खुडायला बी बरंच वेळ म्हणजे अर्धा पाऊण तास गेला होता. तर मग तुम्ही जर माझा व्हिडिओ जर पहिल्यांदाच बघत असेल, माझ्या चॅनल जर तुम्ही पहिल्यांदाच आले असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर मस्त अशी हिरवीगार भाजी होती आणि बघू शकता तुम्ही म्हणजे कसला व्ह्यू पण भारी पडला होता. कारण आता 5 वाजले होते जवळजवळ आणि 5 वाजता म्हणले की असं थोडंसं कोवळं ऊन असतं, सूर्यास्त व्हायची वेळ झालेली असते आणि त्यामुळे छान वाटतं वातावरण. आता माझी भाजी खुडून झाली होती बऱ्यापैकी म्हणजे मला काही भाजी एवढी उरकत नाही, पण हळूहळू मी तशी बऱ्यापैकी खुडली होती. मला संध्याकाळची भाजी एवढी तर होती. आणि हे गमेले घेतले की मला माझ्या आईची आठवण येते, कारण आम्ही पहिले लहान असताना आमच्या आई रानातून यायला असा आवाज यायचा आणि डोक्यावर गमेले घेऊन आम्ही वाट बघायचं, तिथं दारात बसलेलं असायचं. तर मग घरी गेले, मस्तपैकी फ्रेश झाले. कारण रानातून आलं की आपल्याला थोडंसं हे होतं, असं म्हणजे काम नाही करू शकत आलं स्वयंपाक. तर मग फ्रेश झाले की थोडंसं बरं वाटतं, म्हणून मग स्वयंपाकाची तयारी करत होती. मग स्वयंपाकाला म्हणजे गेले आणि जे रानातून मी येताना मिरच्या पण आणल्या होत्या भाजीसोबत, हिरव्या मिरच्या. कारण घरात एकही मिरची शिल्लक नव्हते, मला आलं तर मिरच्या घेऊन जा. तर मग मिरच्या घेतल्या, पण मिरच्यांना असं थोडंसं रोगाट पडलं होतं, पुन्हा चिकट झाला होता. म्हणजे थंडीमुळे झालं असेल कदाचित, म्हणजे थंडीमुळे थोडंसं रोगाट पडतं मिरच्यांवरती, म्हणजे कोणत्याही मालावरती. तर मग मी आता या सगळ्या धुवून घेणार होते आणि भाजीतून निवडून जवळजवळ मिरच्या निवडायला मला बराच वेळ का, कारण मी दोन्ही एकत्र तोडलं होतं. तर ते काढायला मला म्हणजे 10-15 मिनटं गेली त्याच्यात बी. नंतर मला आता स्वयंपाक कधी व्हायचा, तर मग पटापटा उरकून घेतलं सगळं. आणि मग त्याच्यात आम्ही कधी भाजी म्हणजे संध्याकाळी भाजी करायची होती स्वयंपाकात, तर म्हणजे जी आणली होती ती हरभऱ्याची. तर मग ते हरभरे आम्ही काही हरभऱ्याची भाजी धुवून घेत नाही, म्हणून मला झटकून घ्यावं, कारण आमच्या आईकडे अशी झटकून घ्यायची. म्हणजे झटकली की त्यातली जर आळी एखादी म्हणजे हरभरा आळ्या असतात, त्या आळ्या निघून जाते, म्हणून झटकून घ्यायची होती. नंतर आरवला थोडीशी भूक लागली होती, चपात्या माझा स्वयंपाक झाला होता, पण तरी तो मला तेल मीठ लावून चपाती दे मला खायची, मी परत जेवल्यानंतर. मग त्याला दिली आणि तो लगेच खुश होऊन असं काहीतरी रिॲक्शन देतो, ते मलाही भारी वाटतं त्याचं. नंतर तोपर्यंत माझी चपाती करपली होती, कारण मी तेल मीठ लावण्याच्या नादात. तर मग स्वयंपाक झाला होता, आम्ही आणि सगळ्यांनी जेवायला नेऊन ठेवलं. तर मुलंही मदत करतात मला स्वयंपाकाला, म्हणजे जेवायला नेऊ लागायला. आणि मग आम्ही सगळे एकत्र जेवलो, गप्पाही मारत मारत जेवण करतो. तर मग आजची भाजी मस्त, म्हणजे जेवण छान, तर भाजी मस्त झाली होती चवीला आणि सगळ्यांनी एन्जॉय करत खाल्ली. मस्त. भेटूया तोपर्यंत, बाय बाय.